रिकामी खिशात भरलेले डोळे, एका अनपडाच्या करोडपती होण्याचा प्रवास. दिनू एक गावातला साधा मुलगा. दिनू एका लहान गावातला मुलगा. त्याचं कुटुंब फार गरीब. आई आजारी, वडील दारू पिऊन घर उद्ध्वस्त करत. घर म्हणजे शेणामातीची झोपडी आणि छप्परातून गळणारा पाऊस. शाळा फक्त 5वीपर्यंत झाली. पुढे शिकायला पैसे नव्हते, पण दिनू स्वप्न पाहायचा. तो नेहमी म्हणायचा, माझं नशीब गरीब असलं तरी मी आयुष्य श्रीमंत बनवणार. गावातील लोक हसायचे. दिनू काहीच करू शकत नाही, त्याला तर नीट लिहिता वाचताही येत नाही. पण तो फक्त मनात एक गोष्ट ठेवून चालत राहिला, दिवस बदलतील, नक्की खचतील. आई गेली आणि दिनू शहरात गेला. आईला औषधासाठी पैसा नव्हता. आई डोळ्यासमोर गेली, पण दिनू खचला नाही. आई भांडे धुण्याचं काम मिळालं. दिवसभर घसाघसी, रात्री फुटपाथवर झोप. आईचा फोटो ठेवलेला असायचा, तो पाहून स्वतःशी बोलायचा, आई तुझा दिनू हार मानणार नाही. एक दिवस हॉटेल मालकाने शिवी देऊन हाकलून दिलं. दिनू रस्त्यावर आला. उपाशी पोटी बसलेल्या असताना एका कबाडीवाल्यानं विचारलं, काम करशील का? दिनू म्हणाला, करतो, खूप मेहनत करतो. त्याने कबाडातली तुटलेल्या मोबाईलचे पार्ट्स जोडायला सुरुवात केली. जुने पंखे, रेडिओ, चार्जर सगळं तो जुळवायचा. त्याच्या हातात कसबं होतं आणि डोकं साबूत. कबाडीवाल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून दुकानाचा एक कोपरा दिला. दिनूनं एक छोटंसं फलक लावला, दिनू मोबाईल रिपेअरिंग. लोक सुरुवातीला म्हणायचे, अनपढ दिनू काय मोबाईल दुरुस्त करणार. पण दिनू प्रामाणिक होता, मेहनती होता, मोफत काम करायचा. गरिबांसाठी. हळूहळू लोकांचा विश्वास बसला. दिनूने एका मित्राच्या मदतीनं यूट्यूबवर चॅनल सुरू केले. ते शिकवू लागला, साध्या भाषेत, हसत खेळत. काही महिन्यात त्याचे हजारो फॉलोअर्स झाले. एक दिवस त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. दिनूचं नाव शहरभर पसरलं. आज दिनूकडे स्वतःचा मोठा सर्व्हिस सेंटर आहे. लाखाची कमाई आहे. पण तो अजूनही दररोज 2 गरीब मुलांना फुकट मोबाईल शिकवतो. दर महिन्याला काही गरजू कुटुंबांना मदत करतो. लोक विचारता, हे सगळं कसं जमवलंस? तो फक्त एकच वाक्य बोलतो, आईच्या आशीर्वादाने आणि माझ्या खरेपणानं. शिक्षण महत्त्वाचे आहे, पण हुनर आणि जिद्द याचे कोणतीही परीक्षा लागत नाही. गरिबी पिऊन जगण्यापेक्षा स्वाभिमानाने उपाशी राहणं श्रेष्ठ आहे. आई वडिलांचा आशीर्वाद आणि स्वतःवरच्या शेवटच्या शब्दामध्ये प्रेरणा होती. बाळा तू गरीब राहू नको, मेहनत कर आणि स्वतःचं काहीतरी उभं कर. दिनू थैला घेऊन शहरात आला. विश्वास माणसाला कितीही वर नेऊ शकतो. जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.